नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 1 बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच मूलभूत विद्युतशास्त्र यामध्ये विजेचा परिचय आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत अशा 3 गरजा आहेत। त्यामध्ये आपल्याला अन्न वस्त्र निवारा आणि वीज या गरजेचा देखील समावेश करता येईल। दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण विजेचा प्रामुख्याने बऱ्याच अंशी वापर करत असतो। त्यामुळे ही आपल्या गरजेची बाब झालेली आहे। वीज ही आपण पाहतो पण त्याबद्दलची आपण माहिती घेतलेली नाही, तर ही आज आपण या विषयामध्ये आणि या पाठामध्ये या विजेबद्दलचा प्राथमिक माहिती घेणार आहोत। वीज आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, वीज म्हणजे काय असते तर तारेमधून वाहते, त्यानंतर ती आपल्याला डोळ्यांनी दिसत जरी नसली तर त्याचे कार्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचा जाणीव होत असते। जसे पंखा फिरणे, लाईट लागणे, अशा प्रकारे ज्या विजेच्या उपकरण चालतात त्यामधून आपल्याला वीज चालू आहे हे आपल्याला लक्षात येते। वीज वाहते हे लक्षात येते, एखादं उपकरण बंद झालं, वीज बंद झाली हे आपल्याला लक्षात येतं। ठीक आहे, तर ही जी तार आहे, तारेमधून वीज वाहत असते, ते आपल्या घरापर्यंत येते। याबद्दल ही कशी येते, कशी निर्माण होते, या सविस्तर अशा प्रकारचा अभ्यास आपण त्याचे एकक आहेत, कुठल्या पद्धतीमध्ये ती मोजल्या जाते, कसे त्याचे पॉवर युनिट पडतात, हे सगळं संपूर्ण माहिती आपण या नववीच्या इयत्तेमध्ये घेणार आहोत। तर आज आपण सुरू करणार आहोत विजेचा परिचय। पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, वीज म्हणजे काय तर वीज याची व्याख्या सांगता येईल आपल्याला, इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजेच वीज होय। विजेची व्याख्या सांगता येईल आपल्याला, इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे वीज। मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असणाऱ्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात। म्हणजे आपण अणू कशाला म्हणतो तर मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला, ज्यामध्ये मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असणाऱ्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतो। आकृतीत दाखविल्याप्रमाणे अणू रचनेमध्ये केंद्रस्थानी अणुकेंद्रक असून त्यामध्ये प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स असतात। बघा, हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स हे धनभारित असतात तर न्यूट्रॉन्स हे कुठलंही भाररहित नसतात। म्हणजे हे रेड जे रंगाचे आहेत हे न्यूट्रॉन्स दाखवलेले आहेत आणि हे जे आहेत प्रोटॉन्स हे धनभारित हे प्रोटॉन्स असतात। प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स असतात आणि या केंद्रकाभोवती आपापल्या कक्षामध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात। हे इलेक्ट्रॉन्स आपापल्या कक्षामध्ये हे फिरत असतात। हे आहेत इलेक्ट्रॉन्स। इलेक्ट्रॉन्सवर कुठला भार असतो? ऋण भार असतो इलेक्ट्रॉन्स। न्यूट्रॉन हे भाररहित असून प्रोटॉन्स हे धनभारित तर इलेक्ट्रॉन्स हे ऋणभारित असतात। हे जे न्यूट्रॉन आहेत ते भाररहित, रेड रंगाचे न्यूट्रॉन आहेत ते भाररहित आहेत। धनप्रभारित हे जे आहेत प्रोटॉन्स आहेत आणि हे ऋणभारित जे आहेत त्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो। इलेक्ट्रॉन्स हे बाह्य कक्षेमध्ये असतात, अणूच्या बाह्य कक्षेमध्ये असतात। आता बघा प्रामुख्याने पुढे काय होतं याच्यामध्ये, सर्वसाधारण अणूमध्ये प्रोटॉन्स व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते। म्हणजे कुठली? प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स, ही जे प्रोटॉन्स आहेत धनभारित आणि इलेक्ट्रॉन्स ही ऋणभारित, यांची संख्या समान असते हे इथं सांगितलेलं आहे। त्यामुळे धन विद्युत भार व ऋण विद्युत भार समान होऊन अणुविद्युत भाररहित असतो हे इथं सांगितलेलं आहे। बाह्य प्रेरणा लावल्यास बाह्यतम कक्षेतील म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे ऋण भाररहित आहेत त्या इलेक्ट्रॉन्सला बाह्य प्रेरणा लावल्यास काय होतं, हे इलेक्ट्रॉन्स कक्षेबाहेर जाऊन दुसऱ्या अणूच्या कक्षेत जाऊ शकतात। म्हणजे यांना जर बाह्य प्रेरणा दिली तर हे दुसऱ्या कक्षेत जाऊ शकतात, तर त्यांना काय म्हटलं जातं, मुक्त इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात। म्हणजे त्यांना मुक्त इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात। ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं। पुढे पाहूयात, प्रत्येक अणू बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स ठेवून स्थिर होण्याचा प्रयत्न करत असतो। बघा, अणू काय करतो तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे त्या अणूमध्ये असतात। तर प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे दोन्हीही समप्रमाणात असतात, म्हणजे जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात। आणि प्रत्येक अणू केंद्रकात काय करतो, 8 इलेक्ट्रॉन्स ठेवून बाकीचे हे मुक्त इलेक्ट्रॉन्स जे बाह्यतम कक्षेमध्ये जाण्यासाठी तयार असतात ते आपल्याला मुक्त इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं। तर प्रत्येक अणू काय करतो, मुक्त इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात। बाह्य याच्यामध्ये जाण्यासाठी जे अणूमध्ये जाण्यासाठी तयार असतात त्याला मुक्त इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात। प्रत्येक अणू बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवून स्थिर होण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे
तो आपल्याकडील इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या अणूला देतो किंवा दुसऱ्या अणूकडील इलेक्ट्रॉन्स घेतो. बघा, अणू काय करतो, एकतर बाह्यतम कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन जास्त असतील तर 8 पेक्षा जास्त असतील तर बाह्य कक्षेपेक्षा, तर ते काय करतो, एक तर देतो किंवा दुसऱ्याकडील अणूमधील तो घेतो. याला इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा भागीदारी असे म्हटले जाते. याला इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा भागीदारी असे म्हटले जाते. या क्रियेमुळे आपल्याकडील इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूला देणारा अणू धनभारित होतो. म्हणजे जो देणारा अणू आहे इलेक्ट्रॉन्स मुक्त स्वरूपात दुसऱ्या अणूला देतो तो काय होतो, धनभारित होतो. तर इलेक्ट्रॉन्स घेणारा अणू हा ऋणभारित होतो. म्हणजे घेणारा कसा आहे, ऋणी आहे, आणि देणारा धनी आहे, म्हणजे तो धनभारित होतो आणि घेणारा हा ऋणभारित होत असतो. हे आपल्याला लक्षात येईल. आणि असे विद्युत भारित अणू असणाऱ्या वस्तूला विद्युत भारित वस्तू असे म्हणतात. म्हणजे असे विद्युत भारित अणू असणाऱ्या वस्तूला विद्युत भारित वस्तू असे म्हटले जाते. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. पुढे पाहूयात विजेचे प्रकार. आज आपण यामध्ये पाहणार आहोत विजेचे प्रकार. आता अणू आणि अणूची रचना आपण पाहिलेली आहे. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स याबद्दलची आपण माहिती घेतलेली. आता विजेचे प्रकार पाहूयात. एक आहे, पहिली आहे स्थिर विद्युत आणि दुसरी आहे प्रवाही विद्युत. नावाप्रमाणेच इथं स्थिर म्हणजे स्थिर आणि प्रवाही म्हणजे प्रवाह वाहून नेणारी, प्रवाहित असणारी, जे प्रवाह वाहत आहे अशी प्रवाहित. ठीक आहे. आता ही स्थिर विद्युत इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करण्यास पूरक अणू असणाऱ्या वस्तूच्या घर्षणाने, प्रवर्तनाने, परावर्तनाने किंवा स्पर्शाने त्या वस्तूपैकी एक धनभारित व दुसरी ऋणभारित होते. बघा, इथं सांगितलेलं आहे इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करण्यास पूरक अणू असणाऱ्या वस्तूच्या घर्षणाने, म्हणजे घासल्यामुळे, परावर्तनामध्ये बदल झाल्यामुळे किंवा स्पर्शामुळे, त्याचा स्पर्श झाल्यामुळे त्या वस्तूपैकी एक धनभारित आणि दुसरी ऋणभारित होत असते. यालाच स्थिर विद्युत असे म्हटले जाते. स्थिर विद्युत म्हणतात यालाच. ही वीज पडताळून पाहता येते परंतु तिच्याकडून कार्य करून घेता येत नाही. ही विद्युत आपल्याला पडताळून पाहता येते मात्र त्याकडून कार्य करून घेता येत नाही स्थिर विद्युतकडून. ठीक आहे, म्हणून त्याला स्थिर विद्युत असं म्हटलं जातं. आता दुसरं पाहूयात प्रवाही विद्युत. याच्यामध्ये प्रवाही म्हणजे आता दाखवले खाली आकृतीमध्ये सुद्धा, इथं तुम्हाला वरचं हे केल्यानंतर लक्षात येईल की जी विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेता येते व तिच्याकडून आवश्यक कार्य करून घेता येते घेता येते त्याला प्रवाही विद्युत असे म्हटले जाते. आता इथं डबल आलाय शब्द हा. तरी जी विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेता येते आणि तिच्याकडून कार्यही करून घेता येते त्याला प्रवाही विद्युत असे म्हणतात. आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक धन विद्युत भारित वस्तू आणि दुसरी ऋण विद्युत भारित वस्तू. ही धन विद्युत भारित वस्तू आहे आणि ही काय आहे, ऋण विद्युत भारित वस्तू आहे. याच्यामध्ये काय लावलेलं आहे, एक तार लावलेला आहे, आपण वायरचा जोड दिलेला आहे, वाहकाचा जोड दिलेला आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऋण विद्युत भारित वस्तू आणि धन विद्युत भारित वस्तू विद्युत वाहक धातूच्या तारेने एकमेकांना जोडल्यास, ही धन भारित वस्तू विद्युत ऋण भारित विद्युत वस्तू ही एकमेकांच्या तारेने जर धातुयुक्त तारेने जर जोडल्या असल्यास, म्हणजे वाहकाने जर जोडल्या असल्यास असता ऋणभारित वस्तूकडील जादा इलेक्ट्रॉन्स, बघा ही ऋणभारित वस्तू आहे, याच्यातील जादा इलेक्ट्रॉन्स त्या तारेमधून धनभारित वस्तूकडे वाहू लागतात. यालाच प्रवाही विद्युत असे म्हटले जाते. याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे आणि करंटचा फ्लो आहे. करंटचा फ्लो कसा आहे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, म्हणजे इकडून हे इकडे वाहतो आणि इकडे जास्त झालेले इलेक्ट्रॉन्स हे काय होतात, मुक्त इलेक्ट्रॉन्स इकडच्या धनभारित वस्तूकडे जातात. म्हणजेच काय होतं, यामध्ये इलेक्ट्रॉनचं वहन होत असतं, म्हणून यामध्ये कार्य घडून येतं. ठीक आहे, इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. आता विद्युत निर्मितीचे स्त्रोत कुठले कुठले हे आपण पुढच्या भागामध्ये आणखीन विस्तृत स्वरूपाने पाहणार आहोत. तरी सुद्धा आपण इथं प्राथमिक माहिती घेऊयात. एक तर विद्युत आहे, घर्षणाने विद्युत निर्मिती होते. उदाहरणार्थ काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यास स्थिर विद्युत निर्माण होते. हे आपल्याला माहिती आहे, आपण प्रात्यक्षिक केलेले आहे. हे काचेची कांडी जर रेशमी कापडावर घासल्यास स्थिर विद्युत निर्माण होते. उष्णतेचे विद्युत ऊर्जेमध्ये निर्मिती होते. विद्युत ऊर्जेत निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ थर्मोकपल मधील भिन्न व धातूच्या जोडाला उष्णता दिल्यास
तापमानाशी समप्रमाणात विद्युत दाब निर्माण होतो। याच्या तापमानाशी समप्रमाणात विद्युत दाब निर्माण होतो। प्रकाशाने विद्युत निर्मिती, तिसरा घटक आहे प्रकाशाने विद्युत निर्मिती। उदाहरणार्थ प्रकाश संवेदनशील पदार्थावर प्रकाश किरण पडल्यास त्या पदार्थामधून प्रकाशाच्या तीव्रतेशी समप्रमाणात विद्युत निर्मिती होत असते। ठीक आहे। रासायनिक क्रियेतून विद्युत निर्मिती, उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण होत असते। बऱ्याच गोष्टीला आपण पाहिलेले की सेलमध्ये सुद्धा विद्युत निर्मिती कशा प्रकारे सेलमधून विद्युत निर्मिती आपल्याला करता येते। सेल चार्ज करता येतात, डिस्चार्ज करून आपल्याला त्यापासून उपयोग करून घेता येतो। त्याप्रमाणे लाईट लावता येतो किंवा इतर ठिकाणी वस्तूची वापरासाठी याचा वापर केला जातो। पुढचा आहे यांत्रिक क्रियेतून विद्युत निर्मिती। बघा, सर्व जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेने चुंबक किंवा वाहक फिरवले जातात। म्हणजे चुंबक किंवा वाहक कोणतेही दोन्हीपैकी एक जर फिरवलं तर त्यामध्ये काय होते, चुंबकीय रेषा छेदल्यामुळे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण केले जाते। अशा प्रकारे आज आपण ह्या घटकामध्ये आपण काय काय पाहिलेले आणि या पुढील घटकामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर थोडक्यामध्ये आज आपण विजेचा परिचय पाहिला आहे। त्यामध्ये इलेक्ट्रॉनची वहन म्हणजेच वीज आहे हे आपण पाहिलेले। अणूच्या केंद्रकामध्ये कुठले कुठले घटक असतात, तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात। इलेक्ट्रॉन्स हे ऋणभारित असतात, प्रोटॉन्स हे धनभारित असतात आणि न्यूट्रॉन्स हे भाररहित असतात। प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांची संख्या अणूमध्ये समप्रमाणात असते। इलेक्ट्रॉन बाह्य कक्षेमध्ये 8 याच्यामध्ये राहिले असतात आणि जास्तीचे किंवा कमी झालेले इतर अणूकडून घेतले जातात इलेक्ट्रॉन्स किंवा इतर अणूंना दिले जातात। इलेक्ट्रॉनला बाह्य प्रेरणा लावल्यास ते एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेकडे बाहेर जाऊ शकतात किंवा घेतले जाऊ शकतात। ठीक आहे। त्यानंतर आपण पाहिलेले की विजेचे प्रकार पाहिले, एक स्थिर विद्युत आणि एक प्रवाही विद्युत। कुठल्या प्रकारची स्थिर असते आणि कुठल्या प्रकारची प्रवाही असते। प्रवाही विद्युतच्या साहाय्याने आपल्याला कार्य घडून आणता येतं म्हणून त्याला प्रवाही म्हणतात। स्थिर विद्युतच्या साहाय्याने ती मोजता येते मात्र कार्य घडून आणता येत नाही। ठीक आहे। विद्युत निर्मितीचे स्रोत आपण पाहिलेले आहेत, घर्षणाने, उष्णतेने, प्रकाशाने, रासायनिक अभिक्रियेतून आणि यांत्रिक क्रियेतून वीज निर्मिती करता येतात। वीज निर्मितीचे स्रोत आहेत। आता विद्युत ऊर्जेचे महत्त्व कशा पद्धतीचे पुढील भागामध्ये पाहणार आहोत। विद्युत ऊर्जा निर्मितीच्या विविध पद्धती पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये पारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या पद्धती काय, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या पद्धती आहेत आणि आपल्याला माहितीतल्या काही 2-4 पद्धतीपेक्षाही इतर ज्या काही पद्धती आहेत त्या आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आमच्या प्री SSC या यूट्यूब चॅनलला तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर बटन देखील दाबा। हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।